आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी सीमा पंढरपूरहून आमचा पिढीजात कुंकवाचा व्यवसाय हा मी आता ऑनलाईन पुढे नेण्याचा प्रयत्न करते। सोशल मीडियातून बऱ्याच लोकांपर्यंत मला आमचं शुद्ध हळदीचं कुंकू बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवायचे। तर जर तुम्हाला शुद्ध हळदीचं कुंकू हवं असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आणि तुमचं कुंकू तुम्ही मागवू शकता। चरणांचा महिमा काय वर्णू आता, त्रैलोक्य हे माथा वंदे विष्णूचा। ज्याचे नाम घेता मिळे मोक्ष आणि मुक्ती, त्या चरणांपाशी सदा राहो माझी भक्ती। आज आपण निघालो आहोत पंढरपूर जवळील गोपाळपूर येथे असलेल्या विष्णुपद मंदिरात। चला तर मग व्हिडिओसोबत आपण विष्णुपद मंदिराची माहिती घेऊ। त्या अगोदर पंढरपूरहून गोपाळपूरचे अंतर साधारण 5 किलोमीटर एवढे आहे। पंढरपूरमधून गोपाळपूरला जाण्यासाठी तुम्ही ऑटो रिक्षाने तसेच टांगा किंवा स्वतःच्या वाहनाने जाऊ शकता। त्याचबरोबर जर नदीला पुरेसे पाणी असेल तर बोटीने देखील जाऊ शकता। आता आपण पुढे विष्णुपदाची माहिती घेऊ। विष्णुपदाची माहिती बघण्या अगोदर हे ते मंदिर आहे जिथे जनाबाईंना सुळावर चढवणार होते, पण सुळावर चढवण्यापूर्वी त्या सुळाचं पाणी झालं। जनाबाईंना मदत करण्यासाठी पांडुरंग तिच्या घरी येत असत, तिला दळण दळू लागत असत। त्यावेळी त्यांनी त्यांचे दागिने काढून ठेवले होते आणि ते दागिने तिथेच राहिले आणि ते तसेच घाईघाईने मंदिरात गेले। मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाच्या अंगावर दागिने दिसेना म्हणून गावकऱ्यांनी शोध घेतला तर ते दागिने जनाबाईंकडे सापडले होते, म्हणून चोरीच्या आळात जनाबाईंना सुळावर चढवण्याची शिक्षा झाली होती। चला पुढे विष्णुपदाची माहिती बघू। चंद्रभागा आणि पुष्पावती नदीच्या संगमावर हे मंदिर आहे। हे मंदिर दगडी आहे। या मंदिरात कोणतीही मूर्ती नाही। एका मोठ्या शिळेवर भगवान विष्णूची म्हणजेच श्रीकृष्णाची पदचिन्हे म्हणजेच पाऊलखुणा आहेत, म्हणूनच याला विष्णुपद असे म्हणतात। याचसोबत श्रीकृष्णाची बासरी, लोण्याची वाटी, काठी, गायीच्या खुरांची त्याचबरोबर गोपाळांची पावलेही उमटलेली येथे दिसतात। काही पौराणिक कथेनुसार एकदा देवी रुक्मिणी विठ्ठलावर रुसून दिंडीरवनात आली, तेव्हा तिच्या शोधात विठ्ठल म्हणजे श्रीकृष्ण पहिल्यांदाच या खडकावर आले। विठ्ठल हे विष्णूचे अवतार असल्याने येथे उमटलेल्या त्यांच्या पावलामुळे या ठिकाणाला विष्णुपद हे नाव मिळाले। येथे विठ्ठलाने आपल्या सवंगड्यांसोबत आणि गायींसोबत खेळ खेळून गोपाळकाला केला होता। याच ठिकाणी प्रत्येक वारीनंतर आजही गोपाळकाला केला जातो। याच ठिकाणी प्रत्येक वारीनंतर आजही गोपाळकाला होतो आणि त्यानंतरच वारीची सांगता होते। तसंच याच ठिकाणी भगवंतांची लीला पाहण्यासाठी नारद मुनी देखील तिथे आले होते। जवळच त्यांचेही मंदिर आहे। त्याचबद्दल असंही म्हणलं जातं की नारद मुनींनी विठ्ठल रुक्मिणी यांच्यात भांडणं लावली होती, त्यामुळे त्यांना शिक्षा केली की त्यांचे मंदिर पाण्यात असेल म्हणून। तर आजही ते मंदिर पाण्यात आहे। अशी मान्यता आहे की दरवर्षी म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर आणि मराठी मार्गशीर्ष या महिन्यात पंढरीचा विठुराया मूळ मंदिरात नसून विष्णुपद या मंदिरात वास्तव्यास असतो। या काळात पंढरपूर आणि पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी तसेच वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी इथे मोठी गर्दी करतात। मार्गशीर्ष अमावस्येला भगवान विठ्ठल परत मूळ मंदिरात जातात। अशी ही मला माहीत असलेली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। जर पंढरपूरला आलाच तर विष्णुपदालाही भेट नक्की द्या, विष्णुपदही नक्की बघा। आणि त्याचबरोबर अजून जे कोणी असतील तुमची मित्रमंडळी किंवा अशी काही मंडळी ज्यांना ह्या गोष्टी आवडतात किंवा अशा पौराणिक कथा किंवा अशा ठिकाणांबद्दल माहिती करून घ्यायला त्यांना आवडतं, अशा तुमच्या आजूबाजूच्या मंडळींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। त्याचबरोबर चॅनललाही सबस्क्राईब करा।